नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत। आज आपण पाहतोय पंढरपूरची वारी। अख्ख्या महाराष्ट्राचं जे लक्ष लागले ते पंढरपुराकडे लागलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण खास या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काच्या टीमकडे आलेलो आहोत। ती टीम नेमकी या संदर्भात कशी सतर्क आहे किंवा यांचं नियोजन काय असणार आहे त्या संदर्भात हा आपला खास स्पेशल रिपोर्ट आहे। आज आपल्यासोबत एक्साइज डिपार्टमेंटचे कुंभार साहेब आहेत। ते आपल्याला नेमकं या संदर्भात जी काही वारीमध्ये काही इंस्ट्रक्शन आहेत किंवा त्याचं कार्यक्षेत्र काय असणार आहे, जबाबदाऱ्या काय असणार आहेत, कलेक्टरने यांना कोणते आदेश दिलेत, त्या आदेशांची अंमलबजावणी येथील असणारे जे FL3 CL2 किंवा जे काही लायसन्सी धारक असतील त्यांना यांनी इंस्ट्रक्शन कोणते दिलेत, हॉटेल चालक असतील त्यांना कोणते इंस्ट्रक्शन दिलेत या संदर्भात आपण सखोल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर नमस्ते। नमस्कार सर, आम्हाला सांगा, आज वारी आहे, वारीमध्ये खूप नियोजन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून ते मोदीपर्यंत, राहुल गांधीपर्यंत चर्चा त्या ठिकाणी चालू आहे। सगळे मोठे दिग्गज नेते या ठिकाणी येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती तुमचं कोणतं माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार तसेच आमच्या विभागाचे आयुक्त साहेब माननीय श्री सूर्यवंशी साहेब, आपल्या विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय श्री डोंगर साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक साहेब माननीय धार्मिक साहेब यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आपल्या इथं पाहणी करून दिलेल्या निर्देशानुसार आता सध्या आम्ही आमची पथकं नियुक्ती केलेली आहेत। सध्या आम्हीही 24 तास कार्यरत आहोत आणि तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जाहीर कोरडे दिवस जाहीर केलेले आहेत 15 ते 19 आणि पंढरपूर शहराच्या पासून 5 किलोमीटरच्या त्रिज्येच्या आतमधील जे काही अनुज्ञप्तीधारक आहेत किंवा जे काही लायसन्सी आहेत तर त्यांना पूर्णपणे 15 ते 19 बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत। आणि या आदेशानुसार आज त्यांच्या आम्ही बैठक घेऊन स्वतंत्रपणे बैठक घेऊन अनुज्ञप्तीनिहाय प्रकारनिहाय बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच वारी ही आपली आहे अशी समजून त्यांनी पूर्णपणे या वारीमध्ये सहकार्य करून लोकांच्यापासून किंवा लोकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा त्याच्यापासून काळजी घेण्यात यावी। तसेच नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, अनुज्ञप्तीच्या वेळा ज्या उघडण्याच्या ज्या व्यवहाराच्या वेळा आहेत त्याचं पालन करण्यात यावं, याच्याबाबत आम्ही त्यांना काटेकोरपणे सूचना पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आज सर, त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की प्रत्येक लायसन्स धारकांची तुम्ही आज बैठक घेतली, त्या ठिकाणी त्यांना इंस्ट्रक्शन दिलं। या इंस्ट्रक्शन देत असताना हॉटेल चालकांच्या काय भूमिका होत्या? हॉटेल चालकांच्या बऱ्याचशा भूमिका आहेत, त्यांच्या समस्या आहेत, पण त्यातूनही आम्ही मार्ग काढण्यात आलेला आहे। त्यांना जर बाबा त्यांचे व्यवसाय जेवण व्यवसाय वगैरे चालू ठेवायचे असतील तर त्यांना आम्ही त्यांचे जे काही लिकर गोडाऊन्स आहेत ते सील करून देणार आहोत। आणि आदल्या दिवशी आम्ही पंढरपूर शहर तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे वारी जशी येत आहे तसेच आम्ही पिराची कुरुली, भंडीशेगाव, वाखरी या गावातले लायसन्सेस सुद्धा आम्ही ते सील करणार आहोत। सर, एकंदरीत कार्यक्षेत्राची नाव कोणती? सध्या वारी मार्गावरील जे कार्यक्षेत्र आहे ते आहे प्रथमतः पिराची कुरुली, भंडीशेगाव, वाखरी आणि त्यानंतर पंढरपूर शहर असं हे इतकं मोठं कार्यक्षेत्र आहे वारीचं। त्या ठिकाणी आपण पाहिलं की जो पिराची कुरुलीपासून जे पंढरपूरपर्यंत हा प्रवास सुरू होतो त्या ठिकाणी तुमच्या टीम्स तैनात केल्या असं आम्हाला समजलं। संपूर्णपणे माननीय अधीक्षक साहेबांनी याचे आदेश यापूर्वीच काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 24 तास पथकं कार्यरत आहेत। त्याचबरोबर आमच्या पंढरपूर विभागासह सोलापूर जिल्ह्यातली जे इतर पथकं आहेत, भरारी पथक असेल, त्याच्यानंतर शहर विभाग असेल, त्याच्यानंतर माळशिरस विभाग असेल, तर त्यांनाही त्या मार्गांवर कार्यरत राहण्यासाठी आदेशित करण्यात आलेलं आहे। हे सगळं होत असताना हॉटेल चालकांनी एखादा अनावृत्त प्रकार केला त्याच्यावरती कडक कारवाईचे काय आहे? कडक कारवाईचे आदेश म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे यापूर्वीच दिलेले आहेत आदेश, तर त्या अनुज्ञप्तीविरुद्ध आम्ही जे नियमानुकूल कारवाई करून विभागीय विसंगती प्रकरण दाखल करणं आणि परिस्थितीनुरूप फौजदारी प्रकरण सुद्धा दाखल होईल। या ठिकाणी आपण बघितलं की वारीमध्ये काय नियोजन असणार आहे, काय कसं आहे, सर्व आपण माहिती बघितली। कलेक्टर साहेब सुद्धा यात सामील आहेत। कलेक्टर साहेबांचा तुम्हाला आदेश दिलेले आहेत, कलेक्टर साहेबांचं याबद्दलचं काय म्हणणं? माननीय जिल्हाधिकारी साहेबांची यापूर्वी सुद्धा आढावा बैठक झाली होती नियोजनाची। त्याच्यानंतर माननीय पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा बैठक झाली होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष पाहणीमध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही प्रकारे आपल्याकडे अवैध दारूधंदे चालणार नाहीत आणि संपूर्णपणे जे अनुज्ञप्तीधारक आहेत तर त्यांनी नियमांचं पालन करावं याच्याबद्दल आपल्याला सर्वपणे निर्देश दिलेले आहेत। ज्या ठिकाणी 15 लाख 20 लाख भाविक येतात ते ठिकाण म्हणजे पंढरपूर, या पंढरपूर परिसरासाठी काही नाही। पंढरपूर परिसरासाठी आम्ही एकतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही आमची स्वतःची वाहनं तिथपर्यंत नेऊ शकत नाही, परंतु आम्ही 24 तास कार्यरत राहण्याचा आम्ही प्रयत्न करू। रायडिंग दिनांक 15 जुलै 2024 ते 19 जुलै 2024 आणि 20 जुलै आणि 21 जुलै असे जाहीर कोरडे दिवसाच्या या तारखा आहेत।
त्या दिवसात कोणतीही मध्यविक्री नाही, त्यामधून अणुजप्ती धारकामधून कोणालाही मध्यविक्री करण्याचे जर कोणी आढळलं किंवा कळलं तर आमच्याशी संपर्क करण्यात यावा, जेणेकरून आम्हालाही कारवाई करता येईल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती सतर्क त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क असतील, शंभूराजे देसाई वेळच्या वेळीच त्या ठिकाणी इंस्ट्रक्शन देताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यासारखं घडलेलं प्रकरण असेल त्याच पार्श्वभूमीवर ही टीम एक सतर्क झाली. आम्ही या ठिकाणी आलो, याचं कारण सुद्धा तेच होतं की एवढी मोठी 25 ते 30 लाख भाविक येणारे, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सोय असेल किंवा काय ज्या त्यांचे इंस्ट्रक्शन असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही आम्हाला वेळ दिला, सखोल माहिती सांगितली, धन्यवाद.